यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या. संताप, भैया चौकातील रेल्वे ब्रिज पुन्हा लटकला. NHAIचा प्रस्ताव रेल्वेने फेटाळला. सोलापूर शहरातील भैया चौक इथे रेल्वे ब्रिज उभारण्याचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू आहे. यासाठी 14 डिसेंबर 2025 रोजी 103 वर्ष जुना ब्रिज पाडण्यात आला. याला जवळपास 2.5 महिन्यांचा कालावधी लोटला तरीही रेल्वे आणि NHAI यांच्यामध्ये टपाल युद्ध सुरूच आहे. 2 मार्च रोजी NHAI कडून रेल्वे ब्रिजचे स्ट्रक्चर आणि सबस्ट्रक्चरचा आराखडा आणि डिझाईन रेल्वे बोर्डला पाठवले होते. मात्र रेल्वे बोर्डाच्या प्रिन्सिपल चीफ इंजिनियर कार्यालयाकडून ही फाईल मंजूर न करता परत माघारी पाठवली आहे. तसे पत्र देखील सोलापूर रेल्वे डिव्हिजनल कार्यालयाने NHAIला पाठवले आहे. रेल्वे ओव्हरब्रिज मंजूर करताना रेल्वे बोर्डाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांसह ही फाईल पुन्हा मुख्यालयाला ऑटोकॅडमध्ये पाठवावी असे पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे 2 दिवसांपूर्वी मार्किंग करून देखील रेल्वे ब्रिजच्या पिलरचे उभारणीचे काम पुन्हा रखडले आहे. खासदार प्रणिती शिंदे तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रेल्वे विभागाकडे याबाबत पाठपुरावा केला, मात्र अद्याप त्याला यश आले नाही. एकूणच सोलापूरकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याचे काम रेल्वे विभागाकडून सुरू आहे. हा रेल्वे ब्रिज पाडल्यामुळे पर्यायी रस्त्यावरून ये-जा करताना सोलापूरकरांना नाहक त्रास सहन करावा लागतो. रेल्वे, NHAI, महापालिका तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी याची पाहणी करणे गरजेचे आहे. सोलापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपच्या रंजिता चाकोते यांची झाली बिनविरोध निवड. आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यामुळे जूनपासून सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमधील प्रवेश प्रक्रिया सुरू होणार. महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीसाठी सोलापूर शहर जिल्ह्यातून ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट प्रदीप राजपूत, ॲडव्होकेट असीम बांगी, ॲडव्होकेट संतोष नावकर, ॲडव्होकेट हेमा शिंदे, ॲडव्होकेट घाटगे, ॲडव्होकेट कसबे हे 7 जण रिंगणात. 24 मार्च रोजी होणार मतदान. सोलापूर जनता बँकेच्या निवडणुकीसाठी 80 जणांनी भरला उमेदवारीचा अर्ज. उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. दुबई तसेच अबुधाबीमध्ये अडकलेले बहुतांश सोलापूरचे पर्यटक सुखरूप पोहोचले. हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय. डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम, आलिशान सूट्स, फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम, सर्व AC रूम्स, 5000 स्क्वेअर फीट, सिक्युअर्ड पार्किंग, कार रेंटल सर्व्हिस, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, मोफत वायफाय. पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजारच्या समोर, सोलापूर. संपर्क 7058 65 28 75. व्यवसाय, कुटुंबीय, सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट आरामाचा विश्वास. कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज ICU, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज. पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर. संपर्क 9371 52 43 65. सोलापूर झेडपीच्या माध्यमातून सोलापुरातील नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर सुरू असलेल्या रुक्मिणी महोत्सवाचा झाला समारोप. बचत गटांच्या महिला झाल्या खुश. लोकसभेत सोलापूरचा आवाज उठवणाऱ्या खासदार प्रणिती शिंदे यांच्याबरोबर आता राज्यसभेत प्राध्यापक ज्योती वाघमारे यांचाही आवाज घुमणार. सोलापुरातील अक्कलकोट रोड MIDC मध्ये असलेल्या सोलापूर जिल्हा यंत्रणा संघात 10 मार्च रोजी होणार विभागीय हातमाग कापड स्पर्धा. 5 जिल्ह्यातून विणकर बांधव होणार सहभागी. कर्नाटक आणि आसाम मधील महाविद्यालयांच्या नावे बनावट बोनाफाईड तयार करून कामगारांच्या मुलांना दाखवले इंजिनियर आणि डॉक्टर. तब्बल 4.25 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सोलापुरातील 20 जणांविरोधात गुन्हे दाखल. मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे 7 ते 11 मार्च दरम्यान होणार मरवडे फेस्टिवल. कवी संमेलन, व्याख्यान, पुरस्कारांचे वितरण आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन. बहुप्रतीक्षित धर्मांतर विरोधी कायद्याला अखेर मंजुरी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी 5 मार्च रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 या प्रस्तावित विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी.
राज्यातील जवळपास 3000हून अधिक धरणांमध्ये 64.41% पाणी साठा. गेल्या वर्षीच्या तुलनेत परिस्थिती समाधानकारक. पुण्यामध्ये 62.96% इतका पाणी साठा. पुणे आंबेगाव बुद्रुक जवळ भीषण अपघात. काल सायंकाळी मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दरी पुलाजवळ कंटेनरची 2 आयशर ट्रक्सना धडक. जखमींना रुग्णालयात दाखल केले. अभिनेत्री वर्षा उसगावकर, मृणालिनी जांभळे यांच्यासह चौघांची 47 लाख रुपयांची फसवणूक. मुंबईतील निर्माते व बांधकाम व्यावसायिक अविनाश जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल. विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर विवाह बंधनात अडकला. सानिया चांडोक हिच्याशी लग्नगाठ. या सोहळ्याला अनेक दिग्गजांची हजेरी. राज्यात 12 लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप. मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीत राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. ओबीसींनो जागे व्हा, तुमचं आरक्षण संपलंय. लक्ष्मण हाकेंचा विखे पाटलांच्या निर्णयावर संताप. म्हणाले, फक्त न्यायालयात जाणे पुरेसे नाही तर रस्त्यावर उतरावे लागेल. आज राज्याचा अर्थसंकल्प होणार सादर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार अर्थसंकल्प. मोठ्या योजनांची घोषणा होण्याची शक्यता कमी. आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत सादर. अर्थव्यवस्थेची वाढ कायम राहण्याचा अंदाज. 7.9% राज्याच्या अर्थव्यवस्थेचा दर वाढणार. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804184184. Kia, moment that inspires. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विविध राज्यातील राज्यपालांच्या पदांमध्ये केला मोठा फेरबदल. तेलंगणाचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी वर्णी. महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी विधेयकाला मंजुरी. मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे नितेश राणे यांच्याकडून स्वागत. म्हणाले, राज्यातील ऐतिहासिक दिवस. गुजरात आणि दक्षिण राजस्थानमध्ये उष्ण वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने राज्यातील तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता. महाराष्ट्रात 4 ते 5 अंश सेल्सिअस तापमान वाढण्याचा हवामान खात्याचा इशारा. T20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला हरवून भारत पोहोचला अंतिम फेरीत. आता 8 मार्च रोजी न्यूझीलंड बरोबर होणार भारताचा अंतिम सामना. इंधनाच्या किमती नियंत्रित राहण्यास होणार मदत. भारताला तेल पुरवठ्यासाठी रशिया सरसावला. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.